सकल मराठा समाजाच्या वतीनं संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील गेले 3 दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अमरण उपोषण करीत आहेत। त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होत आहेत। अनेक टीव्ही असेल, सोशल मीडिया असेल किंवा वर्तमानपत्र असेल, यामध्ये महाराष्ट्र सरकार मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी ज्या प्रकारची वागणूक सध्या देत आहेत, प्रथमतः मी त्या गोष्टीचा निषेध करतो। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी त्या ठिकाणी लावत आहेत। मला आपल्या माध्यमातून एकच गोष्ट या निमित्तानं सांगायची आहे की आरक्षण हे आपल्या हक्काचं माध्यम आहे। गेल्या अनेक वर्षापासून अनेक मराठा योद्ध्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून तर आज मनोजदादा जरांगे पाटलांपर्यंत अनेक लोकांनी त्यामध्ये काम केलेलं आहे। परंतु तरीही सरकार मात्र मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार नाहीयेत। पण वास्तविकता मात्र फार वेगळी आहे। मित्रांनो, आरक्षण कशासाठी हवं आहे? तर आरक्षण हे खऱ्या अर्थानं जो शोषित आहे, वंचित आहे, दबलेला आहे, पीडित आहे, जो खुल्या वर्गामध्ये स्पर्धा करू शकत नाहीत, अशा लोकांसाठी आरक्षणाची गरज आहे। हे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस जेव्हा घटना लिहिली आणि ड्राफ्टिंग कमिटीचे ते अध्यक्ष झाले, तेव्हाच त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सांगितलं की आरक्षण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। दबलेल्या वर्गाला पुढे काढण्यासाठी, थकलेल्या वर्गाला पुढे काढण्यासाठी आरक्षणाची मर्यादा आपल्याला 50% ठेवावी लागेल, अशा प्रकारची तरतूद त्यावेळेच्या राज्यव्यवस्थेने केली। परंतु त्या गोष्टीला आता 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। आरक्षण हे कशाच्या आधारावर ठरलं पाहिजे? आरक्षण राज्य सरकारने मराठा समाज हा मागासलेला आहे की नाही यासाठी वेळोवेळी आयोग नेमलेले आहेत। वेगवेगळ्या आयोगांनी, तत्कालीन आयोगाच्या अध्यक्षांनी मराठा समाज हा मागासलेला अशा प्रकारचा अहवाल राज्य सरकारांना यापूर्वी दिलेला आहे। मग जर मराठा समाज मागासलेला असेल, मराठा समाज जर वंचित असेल, दबलेला असेल, तर त्या मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आणि तत्कालीन व्यवस्थेची आहे। परंतु राजकीय इच्छाशक्तीपोटी आणि मतांच्या राजकारणासाठी सध्याचे सरकार मराठा समाजाचा अंत पाहत आहे। आम्ही 3 दिवसापासून मुंबईमध्ये होतो। मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारने सगळे सुलभ शौचालय असतील, पिण्याचे पाण्याचे टँकर असतील, खाजगी दुकानं असतील, वेगवेगळे हॉटेल्स असतील, या सगळ्यांवर बंदी घालून मराठा समाजाची कोंडी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करतंय। ही अत्यंत निषेधाची बाब आहे। मराठा समाजाने गावगाड्यामध्ये सातत्यानं सगळ्या समाजाचं पालकत्व पिढ्यानपिढ्या स्वीकारलेलं आहे आणि ते आतापर्यंत निभावलेलं आहे। माझी या निमित्तानं तमाम मराठा बांधवांना बी आणि इतर बांधवांना सुद्धा ही विनंती आहे। काही राजकीय नेते जाणीवपूर्वक मराठा वर्सेस ओबीसी, मराठा वर्सेस मुस्लिम, मराठा वर्सेस आदिवासी, मराठा वर्सेस धनगर अशा प्रकारच्या लढाया लावण्याचा प्रयत्न काही राजकीय नेते काही सुडाच्या भावनेनं करत आहेत। बांधवांनो, माझी त्याही बांधवांना विनंती आहे, जशी तुमच्यासाठी अनेक लोकांनी वर्षानुवर्षे वाट पाहिली, तशाच मराठा समाजातल्या, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या अनेक गरिबांच्या मुलांना आरक्षणाचा फायदा मिळालेला नाहीयेच। पिढ्याना पिढ्या ह्या आमच्या मराठा समाजाच्या लोकांच्या वाया गेलेल्या आहेत। परंतु आतापर्यंत आम्ही ते सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत। आरक्षण मागणं म्हणजे कुणाच्या तरी ताटातलं हिसकावून घेणं, अशा प्रकारचा जो अपप्रचार लक्ष्मण हाकेसारखे काही लोक समाजामध्ये करतायत, ही सुद्धा समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे। आपण एकत्र राहतो। अकोले तालुक्याचं मी उदाहरण देईल। अकोले तालुक्यामध्ये सुद्धा मराठा समाज आणि बहुजन समाज आणि ओबीसी समाज आणि इतर समाज हे गुण्यागोविंदाने राहतात। आंदोलनाच्या पद्धतीनं सरकारच्या विरोधामधला तो लढा आहे, हक्काचा लढा आहे। परंतु आपल्यामधली कटुता, आपल्यामधले मतभेद विनाकारण राजकीय नेत्यांच्या नादाला लागून आपण स्पष्टपणे मांडले नाही पाहिजे, असे आमचे स्वतःचं मत आहे। त्यामुळे ओबीसी समाजाने जरूर संघटित व्हावं। बहुजन समाजाने त्यांच्याबरोबर कायम हाताला हात धरून या तालुक्यामध्ये, राज्यामध्ये काम केलेलं आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज जी मराठा समाजाची जी अंतिम लढाई
मनोजदादा जरांगे पाटील मुंबईमध्ये लढतायत, त्या लढाईला साथ देण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. माझी विनंती आहे, बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातील अनेक बागायतदार मंडळी गावागावामध्ये आहेत, सक्षम आहेत, ज्यांच्याकडे ताकद आहे, अशा सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या गावामधून रोज 2-2, 3-3 गाड्या मुंबईच्या दिशेने पाठवल्या पाहिजेत. मित्रांनो, जबाबदारी निवड रणांगणामध्ये लढणाऱ्या योद्ध्यांची नसते. रणांगणामध्ये लढणारे योद्धे, रणांगणामध्ये लढणारे सैनिक यांचं मनोबल वाढवण्यासाठी सातत्याने पाठीमागून पाठपुरावा करण्याची गरज असते, त्यांना बळ देण्याची गरज असते. आम्ही गेले 3-4 दिवसापासून मुंबईमध्ये होतो. शिवनेरीच्या पवित्र भूमीमध्ये, छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये त्या ठिकाणी जरांगे पाटलांना वंदन करून त्यांच्याबरोबर 4 दिवस आम्ही मुंबईमध्ये काढले. काल रात्री अकोले तालुक्यातील आपले अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी, ज्या आंदोलकांना त्या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था नाही, त्यांना पाणी नाही, अशा असंख्य आंदोलकांना जवळपास काल 2 गाड्या त्या ठिकाणी अन्न आणि भाकरी आणि पाणी घेऊन त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते गेलेत. त्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून मी या निमित्ताने अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, ही लढाई आता कोणा एकट्या दुकट्याची नाही, ही लढाई केवळ आंदोलनकर्त्यांची नाही, ही लढाई केवळ मनोजदादा जरांगे पाटलांची नाही, तर ही लढाई सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. या निमित्तानं एकच प्रश्न समाजासमोर भविष्यकाळात येणार आहे, जो वर्ग खऱ्या अर्थाने वंचित आहे, जो वर्ग खऱ्या अर्थाने उपेक्षित आहे, कोणत्याही समाजाचा असू द्या, तो या सगळ्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही मनोजदादा जरांगे पाटलांची आहे. निवळ स्वतःच्याच समाजावर, स्वतःच्याच पोटावर पोळी ओढण्याचा त्यांचा प्रकार नाहीये. मित्रांनो, सगळ्यांना बरोबर घेऊन अनेक लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, अनेक ओबीसी नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, अनेक मुस्लिम नेत्यांनी सुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आहे. त्यांना माहित आहे हा मुख्य समाज आहे, हा मोठा भाऊ आहे, परंतु आज मोठा भाऊ अडचणीत असताना आपण बघ्याची भूमिका घेता कामा नये. आणि म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी आज अनेक राजकीय आमदार, अनेक राजकीय खासदार या निमित्तानं तिथे जात आहेत आणि त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. माझी विनंती आहे, अकोले तालुक्यातील प्रत्येक गावातील बहुजन समाजातील नेत्यांना, बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना, बहुजन समाजातील संस्थांचे चेअरमन असतील, डेऱ्यांचे चेअरमन असतील किंवा ग्रामपंचायत सरपंच असतील, ज्याप्रमाणे गावातल्या निवडणुकीमध्ये आपण स्वतःचा पॅनल उभा करतो, डेअरीच्या निवडणुकीत आपण स्वतःचा पॅनल उभा करतो, तशाच प्रकारे आपण या निवडणुकीच्या निमित्तानं, या आंदोलनाच्या निमित्तानं आपण योग्य ते प्लॅनिंग करून रोज आपल्या गावातून 2-2, 3-3 गाड्या मुंबईच्या दिशेने नेल्या पाहिजेत. निवळ 1 दिवसासाठी नाही, जी लोक मुंबईला जातील त्यांनी 2-2, 3-3 दिवस त्या ठिकाणी मुंबईमध्ये थांबलं पाहिजे. आंदोलनकर्त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. त्या ठिकाणी हे सरकार जे आहेत, तुम्हाला एक या निमित्ताने आठवण देतो, अशाच प्रकारचं आंदोलन केंद्रामध्ये, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी केलं होतं. काय मागणी होती त्यांची? शेतकऱ्यांच्या हक्काची लढ्याची मागणी होती. वर्षभर आंदोलन चाललं, 350 शेतकरी त्या ठिकाणी मेले आणि धारातीर्थी पडले, परंतु केंद्रातल्या सरकारने त्यांची दखल घेतली नाहीत. आणि म्हणून यासाठी माझी हा एक प्रकारचा सरकारला इशारा आहे ना, आपल्या सगळ्यांना जागा होण्यासाठी मी या निमित्ताने आवाहन करतोय. सरकार दबावापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे दबाव इतका वाढला पाहिजे. मुंबईमधला मराठ्यांचा दबाव, मुंबईमधला बहुजनांचा दबाव वाढल्याशिवाय महाराष्ट्राचं सरकार, हा जो अनेक वर्ष भिजत पडलेलं हे घोंगडं, आरक्षणाचं घोंगडं राजकर्ते, राजकीय नेते केवळ स्वार्थापोटी आणि इलेक्शन पोटी वापरतात. एकदाच दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्याची गरज आहे. आणि म्हणून आता घरात बसू नका, शांत बसू नका, तुम लढो आणि हम कपडे सांभाळते अशा प्रकारची भूमिका घेऊ नका. प्रत्येकाने आंदोलन करते म्हणून बाहेर पडा. केवळ 10, 20, 25 कार्यकर्ते रोज उठून स्वतःचा वेळ समाजासाठी देतात, त्यांच्यावर सुद्धा अवलंबून राहता. प्रत्येकाने नेता व्हा, प्रत्येकाने आंदोलक म्हणून पुढे या, अशा प्रकारची आव्हान या निमित्तानं करतो. आणि सामाजिक दरी निर्माण करणाऱ्या काही लोकांना या निमित्ताने एवढा इशारा देतो, तुम्ही किती ठरवलं तरी गावगाड्यामधला हा मराठा समाज, बहुजन समाज आणि ओबीसी समाज हा एक संघ राहील. आरक्षण हा वेगळा विषय आहे आणि गावची एकता, तालुक्याची एकता, समाजाची एकता हा वेगळा विषय आहे. त्यामुळे या निमित्ताने एवढाच आवाहन करतो, मराठा समाज आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी जीवाच्या प्राण लावून, जीवाची ताकद लावून लढतोय. आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. कुणाच्याही हक्काचं, कुणाच्याही ताटातलं ओढण्याचा हा प्रश्न नाही. मित्रांनो, प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे वस्तुस्थिती. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, खरं तर यापूर्वी अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, अनेक आमदार असतील, खासदार असतील, मराठा समाजाचे सर्वाधिक आहेत, तरी आरक्षण अडते कुठं? आरक्षण बरोबर आहे अमोलजी, तुम्ही बोलताय ते. अनेक मराठा समाजाचे नेते, मी तर असं म्हणजे जास्तीत जास्त वेळा मराठा समाजाच्याच नेत्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. परंतु घटनेमध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी, की आरक्षणाच्या ज्या काही मर्यादा ठरवल्या आहेत, 50% जास्त आरक्षण देता येत नाहीत, कारण एका विशिष्ट बॉक्समध्ये किती लोकांना त्या ठिकाणी ठेवायचं त्याच्या एक मर्यादा ठरलेल्या आहेत. आणि म्हणून आता आरक्षणाचा हा लढा सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस गेला, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मराठा समाजाचं आरक्षण
मान्य केलं. त्यानंतर त्याला काही लोकांनी अपील केलं आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये तो प्रलंबित आहे. वास्तविकता हीच आहे, कायद्याच्या बाजूनं मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये बसत नाहीत. अशा प्रकारची जी काही जुन्या घटनेमधल्या तरतुदी आहेत त्या तरतुदी बदलण्याची गरज आहे. भाऊ, खरं तर लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत आणि सरकारकडून अनेक सुविधांचा अभाव मिळतोय. पाणी नाही, जेवण नाही. मराठा बांधव गावगावचे सरसावले, याकडे कसं बघता तुम्ही? खरंय, आम्ही त्याचे लाईव्ह साक्षीदार होतो आणि आहे. उद्या परत आम्ही मुंबईला जाणार आहेत. 4 दिवस आम्ही मुंबईमध्ये होतोच. कोणत्याही प्रकारची सुविधा सरकार म्हणून किंवा मुंबई महानगरपालिका म्हणून सरकारने त्या ठिकाणी केले नाही. लाखो लोक मुंबईच्या व्हीटी स्टेशन असेल, वाशी मार्केट असेल, भायखळा असेल, आझाद मैदान असेल, या सगळ्या पॉइंटवर 12 तास लोकांना त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये गुंतवून ठेवलं. अत्यंत विदारक चित्र होतं. आम्ही जरी मराठा आंदोलक होतो, त्या आंदोलकांचे अनेक व्हिडिओ आमच्या मोबाईलवर आहेत. आम्हाला त्या गर्दीमधल्या अनेक महिलांना आम्ही त्या ठिकाणी बाजूला काढलं, अनेक वेळा अँब्युलन्सला आम्ही बाजूला काढलं, शाळेत जाणाऱ्या मुलांना आम्ही स्वतः त्या गर्दीतून बाहेर काढलं. अक्षरशः एसटी महिला कंडक्टर अक्षरशः रडत होती, हात जोडत होती, दादा माझ्या मुलीला घ्यायला मला जायचंय, माझी वेळ झालेली, ती शाळेमध्ये तिचा टाइम संपून गेलेला आहे. परंतु सरकारने मात्र त्यांचा टायमिंग संपेपर्यंत ट्रॅफिक मोकळी केली नाही. गोवंडी स्टेशन पासून तर पनवेल पर्यंत 36 किलोमीटरचा जाम होता. 11 किलोमीटर आम्ही पायी चाललो. 36 किलोमीटर ट्रॅफिक जाम होती. 11 किलोमीटर आम्ही पायी चाललो. डोक्यावर पाऊस पडत होता, सगळे आंदोलक भिजलेले होते. पण सरकारने मात्र ट्रॅफिक मोकळी केली नाही. SRP, दंगल नियंत्रण पथक, ब्लॅक कमांडो, अनेक प्रकारची यंत्रणा मुंबईमध्ये सज्ज आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रीय राखीव दल जे आहे ते मुंबईमध्ये आयात केलेलं आहे. सरकार मराठा आंदोलकांचा अंत पाहण्यामध्ये व्यस्त आहे. त्यांना वाटतंय त्यांनी कोर्टाच्या बाजूने चेंडू लोटलेले आहेत. पण सरकारने जर ठरवलं तर अशा प्रकारची भूमिका सरकारला घेता येऊ शकते, अशा अनेक कायदे तज्ञांचं म्हणणं आहे. एकंदरीत असं दिसतंय सरकारकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते का? खरं तर उपमुख्यमंत्री यापूर्वी आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याही काही महत्वाच्या प्रतिक्रिया बाहेर येत नाहीत, याकडे कसं बघता तुम्ही? एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा समाजाचे प्रमुख नेते आहेत. परंतु ज्यांना राज्यामध्ये सत्ता मिळवायची होती त्यांनी ती मिळवलेली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज जरांगे पाटलांबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावर एकवटला होता. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 32 जागा मिळाल्या. हे तंत्र देवेंद्रजी फडणवीस यांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून 54% जो ओबीसी समाज आहे तो 54% ओबीसी समाज आपल्याबरोबर कसा ठेवता येईल आणि मराठा समाजामध्ये फूट पाडून त्याच्यातली काही मतं आपल्याला कशी मिळतील, यासाठी त्यांनी एकनाथरावजी शिंदे यांच्याबरोबर अजितदादा पवार यांना सुद्धा सत्तेत घेतलं. आणि म्हणून ओबीसी समाजाची एकजूट राहावी, ओबीसी समाज एकसंघ आपल्याबरोबर मताच्या राजकारणात राहावा, यासाठी त्यांनी पूर्ण दबाव तंत्राचा वापर करून मराठा समाजाला नमवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. परंतु दुर्दैवानं हे दोन्ही उपमुख्यमंत्री, पूर्वीचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हातामध्ये आता काही राहिलेलं नाही. हे केवळ आणि केवळ देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हातचे बाहुले बनलेले आहेत. एकेकाळी महाराष्ट्राचे नेते होते, परंतु आता ते 4-2 जिल्ह्यांपुरती अस्तित्वाची लढाई लढतायत. अशा प्रकारची वाईट स्थिती आमच्या या दोन्ही मराठा नेत्यांची झालेली आम्हाला पाहायला मिळते. खरं तर जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. सरकार किती दिवस अजून त्यांचा अंत व्हायला असं वाटतं? सरकारने खऱ्या अर्थाने त्यांचा अंत पाहायला नाही पाहिजेत. अक्षरशः जरांगे पाटलांच्या प्रकृतीचा जर विचार केला तर त्यांच्या किडन्या, त्यांची लिव्हर, त्यांचे अनेक शरीरातले ऑर्गन्स जे आहेत निकामी होण्याच्या अवस्थेत आहेत. उपवास करणं म्हणजे शरीरातल्या अनेक अवयवांना त्या ठिकाणी इजा पोचवण्यासारखं असतं. 1 दिवस 2 दिवस माणूस दम धरू शकतो, परंतु जरांगे पाटलांनी मागची जी आंदोलनं केली आहेत 14, 15 दिवस वारंवार आंदोलन केल्यामुळं काय होतं, अण्णा हजारेंनी मागच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेले आहेत. आणि म्हणून जरांगे पाटलांची तब्येत आज 3रा दिवस आहे. आजच त्यांना श्वास घ्यायला, सकाळच्याच बातम्यांमध्ये बघितलं, आजच श्वास घ्यायला त्रास सुरू झालेले आहेत. उद्यापासून त्यांची प्रकृती खालावेल आणि ज्यावेळेस त्यांची प्रकृती खालावेल त्यावेळेस म्हणजे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल. मला एकाच गोष्टीची भीती वाटते, मुंबईमध्ये जेव्हा मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबईसाठी अनेक लढे लढले, 158 मोर्चे महाराष्ट्रात निघाले. प्रख्यात पु ल देशपांडे, प्रबोधनकार ठाकरे या सगळ्या मंडळींनी त्याचं नेतृत्व केलं. परंतु जेव्हा रक्तरंजित क्रांती झाली, 105 मराठ्यांचा त्या ठिकाणी बळी गेला, मुंबईच्या मराठी माणसांचा बळी गेला, तेव्हाच केंद्र सरकारने महाराष्ट्राला मुंबई दिली. तशा प्रकारची परिस्थिती दुर्दैवाने उद्भवू नये, सरकारने जरांगे पाटलांचा आणि आंदोलनकर्त्यांचा अंत पाहू नये
अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. हो, खरं तर तुम्ही अकोले तालुक्यातले प्रमुख मंडळी आहात. अकोलेतून मोठ्या प्रमाणावर तुम्ही अन्नधान्याचा पुरवठा मुंबईच्या दिशेने करतात. कसं नियोजन सुरू आहे अकोल्यात? काल काहीतरी इथून अनेक गाड्या गेलेल्या आहेत अन्नाचा पुरवठा करण्यासाठी. आता भविष्यातले काय असणार आहे आणि लोकांना काय आवाहन करणार आहे तुम्ही? ज्या दिवसापासून आंदोलन सुरू झालं त्या दिवसापासूनच अत्यंत जे आपले सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांनी पहिल्या दिवसापासूनच नियोजन केलेलं आहे. आणि काल आपण जवळपास 20,000 चपाती आणि चटणी, त्याचबरोबर बिस्लरीचं पाणी, अशा प्रकारचे जवळपास आता 30 ते 40 जण आज मुंबईमध्ये सकाळीच 6:45 वाजताच आझाद मैदानावर त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी जे उपोषणकर्ते किंवा आंदोलनकर्ते आहेत, जे बाकीचे जरांगे पाटील सोडून, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी अन्न आणि पाणी देण्याचं काम अत्यंत वेगानं त्या ठिकाणी सुरू आहे. गावोगावचे अनेक कार्यकर्त्यांचे फोन येतात. आज संध्याकाळी कळस, त्यानंतर हिवरगाव, त्यानंतर शेलद आणि पाडाळणे, निमरळ, बेलापूर, खूप लोक आता गावोगावामधून स्वतःच्या गावामधून लोकांना अन्न गोळा करतायत आणि त्या ठिकाणी स्वतःच्या गाडीनं मुंबईच्या दिशेने जात आहेत. माझी या निमित्ताने एकच आपल्या सर्वांच्या म्हणजे आवाहन करतो की आता घरी बसण्याची वेळ नाहीये. प्रत्येकाने या ठिकाणी सैनिक म्हणून उतरलं पाहिजे. कुणीतरी आव्हान करील आणि कुणीतरी आपल्याला चाल म्हणल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. या जरांगे पाटलांच्या लढाईचा हा शेवटचा टप्पा आहे. यानंतर न भूतो न भविष्यती पुन्हा अशा प्रकारचं आंदोलन होईल याची मला खात्री वाटत नाही. त्यासाठी आता आपण सगळ्यांनी, म्हणजे जो नोकरीला असेल त्यांनी नोकरीची रजा टाकली पाहिजे, तो शेतकरी असेल त्यांनी 4-2 दिवस कामाची व्यवस्था करून त्यांनी मुंबईच्या दिशेने निघालं पाहिजे, जो कॉन्ट्रॅक्टर असेल, जो व्यावसायिक असेल त्यांनी सुद्धा या प्रक्रियेत आलं पाहिजे. आणि गावागावामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी ठरवलं तर गावातून रोज 2-2 गाड्या ते मुंबईला पाठवू शकतात आणि चळवळ पुढे नेऊ शकतात. शेवटी चळवळ काय एका दिवसाची प्रक्रिया नाहीये. एक दिवस मुंबईला जाऊन आलं आणि घरी आलं असं होणार नाही. त्यासाठी प्रत्येकानं स्वतःचं योगदान देण्याची गरज आहे. त्यामुळे माझी तालुक्यातील सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना, सैनिकांना विनंती आहे, झेंडे दांडे सगळे बाजूला राहून देऊ आणि आरक्षणाच्या लढाईसाठी, मराठा समाजाच्या हक्काच्या लढाईसाठी आपण सगळ्यांनी मुंबईला जावं. ज्यांना अन्नधान्याची मदत द्यायची किंवा जेवणाची जी व्यवस्था जे लोक करतायत त्यांच्यासाठी एक सूचना राज्य कमिटीच्या एका ग्रुपवर मी आज सकाळीच पाहिली. एकाच दिवशी सगळ्यांनीच मुंबईला अन्न घेऊन जाणं म्हणजे अन्नाची नासाडी आहे. समजा एका तालुक्यातून आज जर व्यवस्था केली तर उद्या दुसऱ्या तालुक्याने केली पाहिजे, परवा तिसऱ्या तालुक्याने केली पाहिजे. पण रोज जर एकदम मोठ्या प्रमाणावर जर फ्लो वाढला तर मागच्या आंदोलनामधला अनुभव आहे तर लाखो रुपये किमतीचं अन्न वाया जातं आणि मग त्याचा उपयोग होत नाही. त्यासाठी आलटून पालटून प्रत्येक तालुक्याने, प्रत्येक जिल्ह्यानं याचं नियोजन करावं. आणि मुंबईमध्ये असणाऱ्या सुद्धा मराठी बांधवांनी, बिगर मराठी बांधवांनी सुद्धा मराठा समाजाच्या या आंदोलनाचा लढा हा काही मुंबईकरांना त्रास देण्यासाठी नाही, तो त्यांच्या हक्काच्या मागणीसाठीचा शेवटचा लढा आहे. थोडा त्रास होईल परंतु सरकारवर दबाव वाढवण्यासाठी या गोष्टी करण्या गरजेच्या आहेत. एवढेच या निमित्ताने सांगतो. आंदोलनाचा धागा व्हा आणि मराठा समाजाच्या लढाईमध्ये सामील व्हा. एवढंच बोलतो आणि थांबतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील.
आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.